सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. करोडोंच्या संख्येने येणारा मराठा बांधव मुंबईच्या दिशेने वाटचाल करतोय. असंख्य रील्स बनवतोय, व्हिडिओ बनवतोय, सर्वजण सोशल करताय. पण अचानक काही वेळापूर्वी एकंदरीत आज दिवसभराचा आढावा घेतला तर डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. कोण हा मराठ्यांचा योद्धा अवलिया, सर्वसामान्यांचं नेतृत्व, 1.5-2 एकरचा मालक आज कोणासोबत टक्कर देतोय? करोडो अब्ज रुपये असणारे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, जरांगेंवर टीका करणारे छगन भुजबळ असतील, जरांगेंना सपोर्ट करणारे अनेक जण असतील, विरोध करणारे अनेक जण असतील. पाठीमागच्या 4 महिन्यापासून घराची चौकट न ओलांडणारा माणूस म्हणजे जरांगे पाटील. आज मुंबईकडे जरांगे पाटलांचं येत असताना लोणावळा येथे त्यांना थांबवणं, पोलिसांच्या मार्फत नोटीस देणं, रस्ता वळवणं, आझाद मैदान या ठिकाणी तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, जागा अपुरी पडेल सांगणं, एक मराठीतून एक इंग्रजीतून पेपर देऊन त्यावर सह्या घेणं आणि पत्रकारांचं जरांगेंना स्टेटमेंट विचारणं की तुम्ही सह्या कशा केल्या. तर मित्रांनो, काळजावर वार झाला ज्यावेळेस जरांगेंची मी मीडियावर चर्चा ऐकत होतो. पाटील म्हणतायत मी झोपेच्या आवारात होतो, रात्रभर प्रवास आहे, जागरण आहे, इंग्रजीतलं कागद मी वाचला नाही, मला सांगितलं की कोर्टाचा कागद आहे आणि मी कोर्टाचा अवमान करत नाही, मी सह्या केल्या. राहिला प्रश्न मुंबईत येण्याचा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जर मराठा आरक्षणाला सपोर्ट केला आणि कायद्याच्या चौकटीत जर आरक्षण दिलं तर मी माघार घेईल आणि माझं आंदोलन पाठीमागे नेईल. मला काय मुंबईत फिरायची हवस नाही. पुण्यात येताना पुन्हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अडवल्यानंतर पाटील म्हणतायत आम्हाला पुण्यात फिरायची हवस नाही, आम्हाला मुंबईला जायचं आहे. समोर लोणावळ्यात ब्रेक घेतलाय. लोणावळ्यातून निघाल्यानंतर पाटलांना विचारलं जातं की तुम्हाला समोर जायचंय पण तुमचा रस्ता वळवला जातोय. पाटील काय उत्तर देत आहेत? सर्वसामान्यांचा नेता म्हणतोय की कोणत्याही रस्त्यानं का जाईना, आयोजक त्याचं नियोजन करतील, पण आम्हाला मुंबईत जायचंय. पोलीस काय म्हणतायत? पाटील आझाद मैदानात पब्लिक बसणार नाही, तुम्हाला परमिशन नाही. पाटील म्हणतात आता निर्णय माघार नाही. मित्रांनो, एकंदरीत विचार करून डोळ्यात पाणी येण्याचं कारण, हजारो करोडो रुपयांचे मालक असणारे राजकीय नेते यांच्या विरोधात तुमच्या आमच्याच सामान्यांचं नेतृत्व करायला हा शेतकरी पोरगा, ही एकंदरीत परिस्थितीचा जर आपण विचार केला, भयान परिस्थिती आहे. बायकोचं दुखायला तर बायकोची 4 महिन्यापासून भेट नाही. जरांगे पाटलांचा मुलगा ऍडमिट होता तर 2 मिनिटं फक्त चर्चा करायला वेळ मिळतोय. दिवस रात्र सभा, दिवस रात्र प्रवास, पोटात अन्नाचा कण नाही. 17 दिवस आमरण उपोषण, पुन्हा सभा, पुन्हा 9-10 दिवस आमरण उपोषण. का आणि कशासाठी? 1981ला जर अण्णासाहेब पाटील आम्हाला सोडून गेले नसते, स्वतःवर गोळी झाडली नसती, तर आज मराठा समाजावर आणि जरांगे पाटलावर ही वेळ आली नसती. एकंदरीत दिवसभराचा आढावा बघितला, त्याचा जर विचार केला तर बलाढ्य शक्तिशाली पैशांची लोक एका बाजूला आणि चटणी भाकर खाऊन सर्वसामान्यांचा मराठा समाजाचं नेतृत्व करणारा जरांगे पाटील एकला. पत्रकार विचारतायत पाटील मुंबईत जाताना कोणत्या रस्त्याने जायचंय? पाटील म्हणतायत मला मुंबईचा रस्ता सुद्धा नाही. 6 दिवस कुटुंबानिशी मी सुद्धा प्रवास केला. आज थोड्या अंतरावर लहान लेकरामुळे गर्दीच्या अगोदर मुंबईमध्ये कल्याणमध्ये आलो. 6 दिवस काय टीव्ही बघितली नाही, पण आज थोडीशी टीव्ही हाताळली. विचार करायची गोष्ट आहे, दिवसभर पब्लिकला 2 हात वर करून नमस्कार करायचा आहे, बाय बाय करायचंय, चला म्हणायचंय, विनंती करायची. पाटलांचे दोन्ही हात थांबत नाहीत.
संध्याकाळी झोपायला वेळ नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट दिलं की जरांगे पाटील तुम्ही जेवण करताना पंक्तीत जेवण करा. तुमच्या जेवणात सुद्धा औषध कालवायला हे कमी करणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की जरांगे पाटलांनी समजदारी घ्यावी, आंदोलन मागे घ्यावं, सरकार सकारात्मक आहे. अजित पवारांचं वेगळं स्टेटमेंट, फडणवीसांचं वेगळं स्टेटमेंट. छगन भुजबळ म्हणतायत की मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळवू देणार नाही. एकंदरीत करोडो रुपयांची मालमत्ता असलेली लोक एका बाजूला, सर्वसामान्य मराठ्यांचं नेतृत्व करणारं, ज्याची 10 लाखासुद्धा प्रॉपर्टी नाही असं नेतृत्व करणारं मनोज जरांगे पाटील एका बाजूला. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण पाठीमागच्या 1 तासापासून एकंदरीत विचार करून डोळ्यात पाणी येत आहे. ही लढाई अंतिम लढाई आहे. यानंतर कोणता योद्धा उभा राहणार नाही आणि कोणता योद्धा निर्माण होणार नाही. त्यासाठी गावाकडे असलेल्या, तालुक्यात असलेल्या, जिल्ह्यात असलेल्या मराठा बांधवांना विनंती आहे, जरांगे पाटलांच्या केसाला धक्का तर कुणी लावू शकणार नाही, पण यदा कदाचित त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आपण जिवंत राहून उपयोग नाही. हा इतिहास घडवावा लागेल. जरांगे पाटलांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गावरच आपलं आंदोलन जाणार आहे. कुणी जाळपोळ करत असेल, दगड फेकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जागेवर आपल्याला चोप द्यायचा आहे. पण पाटलांना सुरक्षित आपल्याला यशस्वीरित्या घरी सुद्धा न्यायचं आहे. कारण घरी त्यांची लेकरं, त्यांची पत्नी. आज आपण 6 दिवस घर सोडून आलोय तर आपलं घर वाट बघताय. पण पाठीमागच्या 4 महिन्यापासून ज्यांनी घराचा ओरडला चौकट ओलांडली नाही, ती माय माऊली, तुमची आमची माय आशेनं वाट बघते. दिवसभरातली मीडिया बघून आज सहन होत नाही. पाटील, आम्ही तुमच्या पाठीमागे नाही तर सोबत आहे. आपल्याला यश मिळणार आहे. तुमच्या वेळेला मराठ्यांना 25% यश मिळालंय आणि मिळणार आहे. आणि यदा कदाचित दगाफटका झाला आणि यश नाही मिळालं तरी आम्हाला पुन्हा अण्णासाहेब पाटलासारखा परत योद्धा कमवायचा नाही. आम्हाला तुमची गरज आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे शेवटच्या श्वासापर्यंत.